आयुरा. समीरला मृत दाखवला जात होता, पण तो मृत नव्हता, तो लढत होता. आणि निधीचं मन त्याच्या श्वासांशी कुठेतरी जोडलेलं होतं. इथून पुढे गाडी वेगाने हॉस्पिटलकडे धावत होती. निधीचं लक्ष रस्त्यावर नव्हतंच. ते कुठेतरी दूर समीरच्या हृदयाशी हितगुज करायला निघून गेलं होतं. देवा, फक्त एकदा त्यांना दाखव. त्यांना बघितल्याशिवाय माझं मन शांत होणार नाही, ती मनातच बोलत होती. गाडी आधी हॉस्पिटलकडे आली, तिलाही कळलं नव्हतं. ती तर वेगळ्याच विचारात हरवून बसली होती. गाडी थांबली तेव्हा हलका झटका बसला, तेव्हा ती भानावर आली. हॉस्पिटलच्या गेटपाशी गाडी थांबली होती. आयुष गाडीतून उतरून लगेच रिसेप्शनकडे धावला गेला. आज जो हवेली स्फोट झाला ना, त्यात जखमी झालेले कोणी इथे आले आहेत का? आयुषने काहीतच विचारलं. त्याला इथे नाही भेटलं कोणी तर पुढच्या हॉस्पिटलमध्ये जावं लागणार होतं. जवळच्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये शोध घेणार होता तो. रिसेप्शनिस्टने संगणकात पाहिलं. सर, नाव काय आहे त्यांचं? त्याने विचारलं. समीर माने, DYSP आहेत ते, आयुषने माहिती दिली. डोळ्यात त्याच्या आशा दिसत होती. निधी त्याच्या मागेच उभी राहिली होती. तिच्याही डोळ्यात आशा होती. नाही सर, अशी कोणती नोंद नाही. आयुष आणि निधीचा चेहरा पटकन पडला. तरीही मन मानायला तयार नव्हतं. एक जाणीव सारखी वाटत होती, इथेच समीर आहे अशी. आयुषला काहीतरी मनात खटखट होतं. तो परमिशन घेऊन प्रत्येक फ्लोअरला जाऊ लागला. जेव्हा तो आणि निधी मागच्या बाजूने इमर्जन्सी वॉर्डकडे गेले तेव्हा तिथे एक ओळखीची व्यक्ती उभी असलेली दिसली. तो समीरच्या टीममध्ये होता. आयुष लगेच त्याच्याकडे धावत गेला. एवढ्या लगेच कोणी भेटेल अशी त्याने कल्पनाही केली नव्हती. त्याने आयुषला धावताना बघितलं. 2 क्षण शांतता पसरली. त्यानंतर तो माणूस लगेच मोठी पावलं टाकत आयुषकडे आला. त्याला हाताला धरून एका कोपऱ्यात घेतलं. आयुष, तो हलक्या आवाजात म्हणाला. समीर कुठे आहे? आयुषने थेट प्रश्नच विचारला. तो काही क्षण शांत राहिला, पण बोलावं तर लागणारच होतं. मग त्याने आजूबाजूला पाहिलं. आयुष, समीर सर खूप जखमी आहेत. स्थिती गंभीर आहे. मीडियाला काही कळायला नको म्हणून आम्ही काळजी घेत आहोत. नाव कुठेही नोंदवलेलं नाही. तुला इथे जर कोणी येताना बघितलं तर खूप प्रॉब्लेम होईल. तुम्ही लगेच इथून निघून जा, त्याने हळू आवाजात आयुषला सांगितलं. निधीही आयुषच्या मागेच उभी होती. तिने ते सर्व ऐकलं. अचानक कोणीतरी हृदय पिळवून काढतंय अशी वेदना तिला जाणवली. तिला सगळं फिरल्यासारखं झालं. छातीत काहीतरी अडकल्याचा भास झाला. एक क्षण तिला श्वासच घेता येईना. तिचे डोळे तिच्या नकळतही वाहू लागले. एवढा वेळ आत दाबून ठेवलेला हुंदकाही बाहेर पडला, पण जास्त मोठ्याने रडू शकत नव्हती. आयुष लगेच तिच्याजवळ आला. खांदा थोपटत म्हणाला, निधी, खंबीर राहा. आपल्याकडे जास्त वेळ नाही आता. किती दुखलं असेल, किती त्रास झाला असेल, या कल्पनेनेच तिचे हातपाय थरथरले. मी एकदा भेटू शकते का त्यांना? तिचा आवाज कापरा झाला होता. आत्ता नाही, ऑपरेशन चालू आहे. सध्या मीडियावाले आपल्यावर नजर ठेवून आहेत. तुम्ही इथून लवकरात लवकर गेलात तर बरं होईल, तो टीम मेंबर म्हणाला. मी कुठेही जाणार नाही. तुम्हाला का समजत नाही? निधी एकदम हतबल होऊन म्हणाली. काळजी, त्रागा आणि चीड स्पष्ट दिसत होती तिच्या बोलण्यातून. तिच्या छातीत जाणवणारा जडपणा कमी होत नव्हता. सगळ्या भावना एकत्रच डोळ्यातून वाहत होत्या.
खूप जास्त समीरला मिस करत होती असं तिला रडताना बघून तो लगेच जवळ आला असता तिला असं कोसळू दिलं नसतं. तिचा पाय काही तिथून निघणार नव्हता. काय मनस्थितीतून ती इथे पोचली होती हे फक्त तिलाच माहिती होतं. तिने दोन्ही हात घट्ट जोडले. मनात देवाला एकच सांगत होती, माझ्या समीरनं ठीक करा. त्यांना खूप त्रास सहन करावा लागला आहे. आयुषने त्या टीम मेंबरला थांबवलं. 1 मिनिट, तू सारखी बडबड करू नकोस. मी इथून जातो. निधीला इथेच थांबू दे. जेव्हा समीर शुद्धीत येईल तेव्हा त्याला भेटू द्या. आयुषने सांगितलं आणि निधीला सांगून तो तिथून बाहेर पडला. आयुष दादा. आयुषला तिथून जाताना बघून तिने आवाज दिला, पण आयुषने काही मागे वळून पाहिलं नाही. तिचे पाय अजूनच गळून पडले. आपल्यासोबत कोणीच नाही. ती तिथेच खाली बसली. मॅडम, तुम्ही प्लीज रडू नका. समीर सर आले शुद्धीत की तुम्ही त्यांना भेटून घ्या, तो टीम मेंबर म्हणाला. त्याला निधीला कसं समजवायचं कळत नव्हतं. कसं सांगायचं या माणसाला आतून किती तुटली आहे ती. कधी इतकं प्रेम झालं कळलंही नव्हतं तिला. आयुष हॉस्पिटलमधून बाहेर पडला तसे मीडियावाले त्याच्याही मागे लागले, पण तो लगेच गाडीत बसला. आता निधी बाहेर आली नाही म्हणून ते तर्कवितर्क लावत बसले होते. ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टरांच्या कपाळावर घाम जमा झाला होता. ते आपल्या कोऑर्डिनेटरला ऑर्डर्स देत होते. ब्लिडिंग कंट्रोल करा, बीपी स्टेबल ठेवा. समीरचा श्वास धीम्या गतीने मशीनवर चालू होता. त्याचे रिपोर्ट आले. त्याच्या मेंदूच्या स्कॅनमध्ये काहीतरी दिसलं. इम्पॅक्ट फ्रॅक्चर आहे, पण मेंदू पूर्ण सुरक्षित आहे. हा माणूस खूपच नशिबवान आहे, डॉक्टर म्हणाले. डॉक्टरांनी ऑपरेशन पूर्ण केलं. ऑपरेशन थिएटरचे लाईट बंद झाले. दार उघडून डॉक्टर बाहेर आले. निधी आणि तो टीम मेंबर लगेच डॉक्टरांकडे गेले. ऑपरेशन सक्सेसफुल झालं आहे. सध्या ते डोक्याबाहेर आहे, पण 24 तास महत्त्वाचे आहे. आपल्याला त्यांना शुद्ध येईपर्यंत वाट पाहावी लागणार. डॉक्टर, त्यांना एकदा लांबून बघू शकतो का? निधीने विचारलं. त्यांना आयसीयूमध्ये शिफ्ट केल्यावरच एकदा लांबून बघू शकता. पेशंटची स्थिती नाजूक आहे. तुम्ही त्यांना स्पर्श करू नका, डॉक्टरांनी सांगितलं. धोक्याबाहेर आहे हे ऐकूनच तिला खूप बरं वाटलं. ती तिथेच बाहेरच्या सीटवर बसली. डोळे मिटूनच तिने देवाचे आभार मानले. पण या अपघातावरच सगळं संपलं होतं का, थांबलं होतं का? तर नाही. त्याच रात्री एक गाडी त्या हॉस्पिटलच्या बाहेर थांबली होती. त्यातला एक काळा चेहरा कोणालाही दिसत नव्हता. त्याने लगेच फोन काढून कॉल केला. तो अजूनही जिवंत आहे. आपल्याला त्याला संपवायलाच पाहिजे, नाहीतर तो आता गप्प बसणार नाही. तो देवेश बाहेर पडला, त्याला दुसरी केस मिळाली, पण हा आता आपल्या मुळावरच घाव घालायला निघाला आहे. आपले सगळे अड्डे उद्ध्वस्त करायला निघाला आहे. त्याला सोडायचं नाही, त्याला संपवायचा. तो कलिना काही कामाचा नाही. स्वतःही मेला आणि आपल्यालाही सगळ्यांच्या नजरेत आणून दिलं. समोरून बोलणं झालं आणि कॉल कट झाला. त्यानंतर एक ब्लॅक माणूस बाहेर पडला. तो हॉस्पिटलकडे झपाट्याने चालत निघाला. कोण होता तो? कोणाचा माणूस? कोणी पाठवलं होतं? सगळे प्रश्नच होते. समीरला लगेच आयसीयूमध्ये शिफ्ट केलं. थोड्या वेळाने निधीला आत जायची परवानगी मिळाली. आतलं थंड वातावरण तिच्या परिस्थितीवर अजूनच प्रभाव टाकत होतं.
ती आत पाऊल टाकताच शहारली. त्याला मशीनच्या गराड्यात बघून आणि शांत बेडवर पडलेलं बघून तिचं हृदय गलबलून आलं. पुन्हा तिच्या डोळ्यात पाणी जमा झालं. जेव्हा त्या पाण्याने तिला तो दुसर दिसू लागला तेव्हाच तिच्या लक्षात आलं, आपण रडतोय. ती एक एक पाऊल पुढे टाकत त्याला बघत होती. ओ मॅडम, लांबूनच बघा आणि लगेच बाहेर जा. इथे पेशंट आहेत बाकीचे, त्यांना इन्फेक्शन होईल. नर्सच्या बोलण्याने ती जागीच थांबली. कंठातला औंढा खाली गिळलाही जात नव्हता. समोर असून भिटता येत नव्हतं. ती तशीच त्याला बघत उभी राहिली. डोळ्यातून अश्रू वाहतच होते. संध्याकाळी तिच्यासमोरूनच तो गेला होता. लग्न करण्यासाठी किती आतुर होता. तिला फोन करून कितीदा सांगायचा, निधी आता मला धीर नाही निघत. कधी एकदा तुला मिठीत घेतोय, तुला माझी करतोय असं झालंय मला. एक शब्द अजूनही तिच्या कानात घुमत होते. उठा समीर, उठा. आपल्याला लग्न करायचं आहे ना. पण खूप स्वप्न पाहिली आहेत ना. मी नाही जगू शकत तुमच्याशिवाय. मला सगळीकडे वाट पाहायला लावता तुम्ही. आता मी तुमचं काहीच ऐकणार नाही. तुम्ही लवकर उठा. ती मनातूनच त्याला सांगत होती. डोळ्यातून अश्रू वाहायचे थांबले नव्हते. फक्त आज ते पुसायला तिच्याजवळ कोणी नव्हतं. मॅडम, झालं असेल तर बाहेर जाऊ शकता. पेशंटला आराम करू दे, एक नर्स म्हणाली. एकदा डोळे भरून बघून घेतलं त्याला आणि ती बाहेर आली. त्राणच राहिलं नव्हतं तिच्यात. ती भिंतीला पकडत बाहेर आली होती. तिथल्याच बाकावर बसून रडू लागली. समीर, तुम्ही लवकर बरे व्हा, नाहीतर मी मरून जाईन. आधीच खूप वाट पाहिली. देव अजून माझीच परीक्षा घेतो. ज्याने कोणी हे केलंय ना, त्याला नक्कीच त्याच्या कर्माची शिक्षा मिळेल. आयुष तिथून निघाला. तो सरळ समीरच्या आईला भेटला. अरे जावई बापू, या या या. खूप दिवसांनी इकडे येणं केलं. कसे आहात तुम्ही? आमची कन्या कशी आहे? वत्सलाला काहीच माहिती नसल्यामुळे त्यांनी हसून आणि आनंदाने बोलायला सुरुवात केली. आयुषसाठी काय करू आणि काय नको असं झालं होतं. तुम्ही काय घेणार? तिने किचनमध्ये जात विचारलं. चहा द्या. तुम्हालाही माझ्यासोबत घ्यावा लागेल, आयुषने सांगितलं. जेणेकरून समीरविषयी सांगायच्या अगोदर त्यांनी काही खाल्लेलं असलं पाहिजे. हो हो, घेते. तुम्हाला खायला काय आणू? चिवडा, बिस्किट की पोहे वगैरे बनवू? वत्सला अगदी घाईने विचारत होत्या. आयुषने आपल्या मनात काय चाललंय तर न दाखवता, चिवडा चालेल, तुम्ही घ्या माझ्यासोबत, त्याने अगदी आग्रहाने त्यांना सांगितलं. जावई बापूंचा आग्रह कसा मोडणार? मग काय, सासूबाईंनी स्वतःलाही चिवडा घेऊन बाहेर आल्या. चहा होईपर्यंत आयुष खोटं खोटं हसून बोलत होता. जेव्हा समीरविषयी कळेल तेव्हा कसं सहन करेल ती माऊली? कसं सांगायचं याचीच काळजी वाटत होती त्याला. आई, तुम्ही इथे बसा, मला थोडं तुमच्याशी बोलायचं आहे, आयुष चेहरा गंभीर करत म्हणाला. काय झालं? सुगी बरी आहे ना? आयुष असं म्हणाला म्हणून पहिला प्रश्न तिला तोच पडला आणि काळजीने तिने तो विचारलाही. हो, ती छान आहे, पण समीरची तब्येत बरी नाही, आयुष अगदी हळू आवाजात म्हणाला. त्याला काय झालं? तिने एकदम घाबरून विचारलं. तिच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. तरणा पोरगा, त्याला जर काही झालं तर तिच्या जगण्याला अर्थच नव्हता. आई, त्याचा ॲक्सिडेंट झाला आहे, पण तो आता बरा. आयुष बोलतच होता की वत्सला धाडकन जमिनीवर कोसळली.
तिला कल्पनेतही विचार करवत नव्हता. हा प्रसंग तिच्यावर याआधीही आला होता. असाच कोणीतरी सांगायला आलं होतं तिला. आणि तेव्हा ती मुलांकडे बघून सावरली होती. आता तीच मुलं तिची संपत्ती होती. त्यांना काही झालं तर या कल्पनेनेच तिचं काळीच चर झालं. आयुष तिला कोसळताना बघून घाबरला. त्याला प्यायला दिलेलं पाणी तिथेच होतं. त्याने वत्सलांच्या चेहऱ्यावर शिंपडलं. पाणी पडताच वत्सला शुद्धीत आल्या. आयुषने तिला उठून बसायला मदत केली. खुर्चीतून जमिनीवर कोसळल्यामुळे त्यांना डोक्याला मार लागला होता. रक्त आलं होतं. आयुषने डोकं दाबून धरलं आणि खुर्चीलाच टेकून बसवलं. घरात शोधून हळद आणली आणि ती त्यांच्या जखमेवर लावली. पाणी प्यायला दिलं. ब्लड प्रेशर लो झाला म्हणून आपल्या खिशातलं चॉकलेट खायला दिलं. वत्सला तर तेही खायला बघत नव्हती. आई खा, तुम्हाला बरं वाटेल. तुम्हाला समीरला भेटायचं आहे ना? आयुषने त्यांना प्रेमाने विचारलं. वत्सलाने मान हलवली आणि चॉकलेट खाल्लं. त्यांना तर थोडं बरं वाटलं. मला माझ्या समीरला भेटायचं आहे. माझ्या समोरून व्यवस्थित गेला आणि आता हे मी काय ऐकते? त्याला बघितल्याशिवाय माझा जीव शांत होणार नाही, वत्सला आयुषला म्हणाली. आपण जाऊ त्याला बघायला, पण सध्या मीडियावाले हॉस्पिटल बाहेरच टपून बसले आहेत आणि आपल्याला समीरबद्दल काहीच कळू द्यायचं नाही, म्हणून आपण लगेच तिकडे जाऊ शकत नाही. निधी तिकडेच आहे. मी तुम्हाला घेऊन जातो, पण मला थोडा वेळ द्या. आयुर्वेला अजून काहीच सांगितलेलं नाही. आता मला घरी जायला पाहिजे. घरी सांगून मी लगेच येतो तू इथे. मी रात्री तुमच्यासोबत थांबेन आणि सकाळी आपण समीरला भेटायला जाऊ. आयुषने वत्सलाला समजावलं. एका आईला समजावणं कठीण होतं, पण ती परिस्थिती तिची समजून ऐकली. आयुष घरी जाऊन येईपर्यंत तिथेच एकाच जागी बसून होती. आयुष घरी आला. त्याने मित्राचा अपघात झाला असं घरी सांगितलं. तर निधी आज मैत्रिणीकडे गेली, तिथेच राहणार आहे असं सांगितलं. आणि पुन्हा वत्सलाकडे आला. आई, तुम्ही काहीतरी खाऊन घ्या. तुम्ही खाल्लं तरच समीरला बघायला जायला मिळेल. तुमचीच तब्येत बरी नसेल तर तुम्ही कसं त्याला सांभाळणार? थोडं खाऊन घ्या. आयुषने येतानाच त्यांच्यासाठी खायला घेऊन आला होता. नाईलाजाने त्याने थोडंसं खाऊन घेतलं. झोप कशी लागणार होती? मनात 1000 विचार येत होते. आयुष सोबत होता म्हणून निदान घरात भीती तरी वाटत नव्हती त्यांना. एकट्याने त्यांना राहावलंच नसतं. कधी एकदा सकाळ होते आणि कधी एकदा आपल्या मुलाला आपण बघायला जातो असं झालं होतं. कथा आता एका नव्या वळणावर आली आहे. समीर बरा होईल का? निधी किती मजबूत उभी राहील? बघूया काय होतंय पुढे. सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढे येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताळे. धन्यवाद. या कथेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.